पहिलं तर आता इथे समोरचं पूर्ण ते जायचा रस्ता आहे तो पूर्ण दिसत होता, आता बघा बंद डायरेक्ट आता दिसायला लागला. मॉर्निंग मित्रांनो, तर आज चालू आपण मालशेज घाट. राईड अँड रायडर्सचा क्लब आहे. ऑलरेडी ते लोक पुढे गेलेले आहेत आणि आपण आता चाललो आहे, लेट चाललो आहे थोडासा. मित्र एक आपला शेट्टी, त्याला घेऊया आणि वापस आपला विपुल पण गेलेला आहे पुढे. स्वराज आलेला पण तो बोलतो तिकडे नको म्हणून तो आला नाही. तर चला, तर काल बाईक वगैरे धुवून वगैरे ठेवली टकाटक आणि जायचं होतं म्हणून भरपूर दिवसातून हेल्मेट काढला, त्याच्यामध्ये पिन लॉक टाकला आहे आणि हेल्मेट वगैरे क्लीन करून घेतला आणि ह्याचं कवर पण नव्हता काढला आणि ऑलरेडी आता कवर पण काढतो. ओके, तर चला डायरेक्ट आता पुढे भेटू आपण. ये देखो भाई, राइड पे जा रहे हैं लोग. देखो गाड़ी में हवा भी नहीं है तेरे भाई. काय बोलतो? हवा पण नाही गाडीन तुझ्या. झालं झोपेचे उठून आले यार. मी कवा उठलो? पवाला जाऊ ना, पवाला दुसऱ्या दिवशी आपण उद्या परवा कधी पवाला जाऊ. ये तो बोल रहे हैं निकलते खाली ब्लॉक आएगा कुछ ना कुछ. पवाला काय, पवाला कुठं पण जाऊ आपण. आता इकडे एकदा जरा कसा मालशेज आता जरा सीन भारी येणार यार या टाइमला खास करून. चलू का? चलो येतो तुला शेवली बिवली घेऊन. तर मित्रांनो, आता शेट्टीला घेतलेलं आहे आणि आपण निघतोय, कारण खूप म्हणजे खूप जास्त वेळ झालेला आहे. तर आता आपण डायरेक्ट विपुलला भेटू आणि तिकडनं निघू सीधा मालशेज घाट. कारण स्वराजच्या भरोश्यावरती आपण राहिलेलो. स्वराजने थोडा कॅन्सल केलं टायमावरती. तर स्वराजचं म्हणणं होतं की आपण दुसरा कुठेतरी जाऊ, पण आपलं एकदा ठरलं आता की आपण याला मालशेजला जायचं, तर मालशेजलाच जाऊन येऊ. कारण मालशेजचा आत्ताच्या टायमाचा एकदम जबरदस्त सीन असतो ह्या टायमाला मालशेजला, म्हणून आपण मालशेजला चाललो आहे आता. आणि ऑलरेडी राईड अँड रायडर्सचा ग्रुप गेलेला आहे, ते भरपूर पुढे गेले आहेत. भरपूर म्हणजे ऑलरेडी आता मला वाटतं ते पोचले पण असतील, एवढा लवकर जातात ना ते पण. ते थांबत नाही कोणासाठी. तर चुकी आपली, आपण लेट निघालो आहे. चला, तर आपण आता भेटू पुढे. पटापट पटापट आपल्याला निघायला लागेल. हो, आणि त्याच्यामध्ये मी आज पावसामध्ये रायडिंग गिअर्स घातलेत, तर खूप हेवी पण फील होतं आहे आणि खूप गरम होतं आहे. कारण रायडिंग गिअर्सवरती मी रेनकोट घातलेला आहे, फक्त ग्लोव्ज नाही घातले आहेत. हेल्मेट वगैरे प्रॉपर केलेलं आहे. शेट्टीच्या चक्करमध्ये मी सुद्धा लेट झालो, कारण त्याला आपण बोललो होतो की आपण जायचं आहे, तर त्याला सोडून कसं जायचं. भले लेट झाला तरी चालेल, पण आपण त्याला घेऊनच जाऊ. मला वाटतं हे सर्व बारवी डॅमला चाललेत, आणि कारण बारवी डॅमला म्हणजे ह्या टायमाला खूप जबरदस्त सीन असतो. तर सर्वजण, मला तर असं वाटतं बारवी डॅमला चाललेत. संडे बोललं तर कसं लोकांना थोडंसं फिरायला मजा येते, बाहेर असतं असं फिरायला गेल्यावर. आता मी पण भरपूर दिवसातून बाहेर निघालो आहे, तर भरपूर दिवसातून बाहेर निघाल्यामुळं असं मजा येते एक जरा. आपण रोज तर मग जात बाहेर. आपला टॉप बॉक्स नाही, त्याच्यामुळे जरासा सामान वगैरे ठेवण्याचा माझा जरा प्रॉब्लेम झाला आहे. कारण आपले जे पण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, आपल्या कॅमेरा, मोबाईल, चार्जर, पॉवर बँक, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला ठेवायला वांद्यात सध्या. कारण आपला टॉप बॉक्स सध्या लद्दाखला गेला आहे. कारण एक आपला मित्र आहे भाऊ, तर तो गेला सध्या लद्दाखला आणि लद्दाखच्या ट्रिपला येतो. ऑलरेडी तो आता निघाला तिकडनं.
पोहोचलोय आपण मालशेज घाटात आणि एक नंबर व्ह्यू आहे. बघू शकता कसला धुका आहे. सुपर. आणि फुल पब्लिक आहे आमची. खाली इथे व्यू पॉइंट आहे ना. फोटो काढूया. पावसामध्ये रायडिंग गिअरची हालत बघा कशी झालेली आहे. एकदम हालत खराब आहे. एक नंबर व्यू आहे. नीचे नाही रे इधर. सुपर. आणि आमची पब्लिक एवढी आहे ना की जबरदस्त पब्लिक आहे. त्यामुळे एकदम सुपर जबरदस्त मजा येते हल्ली. चला 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 चला. दोन मिनिटात क्लायमेट चेंज होतो. नंतर फुल धुका एकदम फुल म्हणजे एकदम जबरदस्त. 2-2 मिनिटाला इथे अशी क्लायमेट चेंज होत असतं. आणि सध्या पब्लिक एवढी एन्जॉय करते ना. बापरे पहिला तर आता इथे समोरचा पूर्ण ते जायचा रस्ता आहे तो पूर्ण दिसत होता. आता बघा बंद डायरेक्ट आता दिसायला लागला. म्हणजे क्लायमेट इथं एवढा सुपर असतो ना. आता इथे खालच्या कचेची पूर्ण दरी आहे ती पण दिसत होती पाणी जाताना. पण ते पण आता दिसत नाही. जबरदस्त सीन आहे बघा. 2 मिनिटात वापस मौसम एकदम क्लिअर पण झाला. सुपर एकदम सुपर. आणि हा रस्ता तुम्हाला आता काही मिनिटापूर्वी दाखवतो. हा रस्ता दिसत होता आणि हा रस्ता एकदम जबरदस्त. तर आता निघालो आम्ही सर्वजण. पाऊस आला थोडासा त्याच्यामुळे सर्वजण निघाले. नाहीतर कोणाचा इच्छाच नव्हती इथून निघायची. जबरदस्तीने एकदम म्हणजे एकदम सुपर व्ह्यू आहे. कसला काय हो हो. तर काय एवढी मजा आली इकडे येऊन मालशेज घाटात. आणि कसला खतरनाक धुका होता. ओहो काय सीन आहे यार. एकदम सुपर सीन आहे. जबरदस्त सीन आहे. काहीच एवढा सुपर व्ह्यू आहे ना. एवढा अल्टिमेट व्ह्यू आहे. अल्टिमेट म्हणजे एवढा जबरदस्त व्ह्यू आहे ना. मजा आली खरंच. काहीच दिसत नाही समोरचं. मला कॅमेऱ्यामध्ये काय दिसतं का नाही मला माहित नाही. पण एवढा सुपर व्ह्यू आहे ना हल्ली. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. हो हो. आणि आता हे ॲक्च्युली थोडा पाऊस जास्त असला का इकडनं पाणी पडत असतं. आणि आता सध्या पाऊस नाही आहे. पण धुका एवढा जबरदस्त आहे ना समोरचं काहीच दिसत नाही. ॲक्च्युली मी आता लाईट पण ऑन केली आहे. पार्किंग लाईट लाईट ऑन केली आहे. आणि सुपर व्ह्यू आहे. समोरची लाईट पण दिसत नाही. एवढा बेकार कंडिशन येते. समोरच्या लाईट पण दिसत नाही. म्हणून मला आता लाईट वगैरे चालू करायला लागलेत. आणि पार्किंग लाईट पण चालू केली आहे. समोरची बस मला दिसून येत नव्हती. एवढा जबरदस्त धुका आहे. काहीच दिसून येत नाही. एवढा सुपर व्ह्यू येते. धबधबा असा आहे ना मालशेजचा. हा एक नंबर धबधबा आहे. जबरदस्त धबधबा आहे. आणि लास्ट टाइम आम्ही इथे येऊन भरपूर मजा केलेली इकडे. अर्ध्या रस्त्यातून रिटर्न आलो आहे मालशेज घाटातून. मेन जो पॉईंट तोच आहे. त्याच्यावरती पण एक पॉईंट आहे. पण त्या पॉईंटला असं आहे की तिथे वरती डॅम आहे. तिथे पण जबरदस्त सीन आहे. आम्ही लास्ट टाइम जेव्हा मी नवीन गाडी घेतली त्या टायमाला मी फर्स्ट राईड मारली असेल तर मालशेजचीच मारलेली या गाडीवरती मी. आणि मित्रांबरोबर 2 मित्र होते माझे. तर तिथे आता ह्या टायमाला तर तिथे अल्टिमेट क्लायमेट असेल. एकदम जबरदस्त. नुसता फॉगच फॉग असेल. नुसता धुका. सुपर व्ह्यू असेल तिथे. पण आम्ही तिकडे गेलो नाही कारण भरपूर बाईक आहेत. 70 बाईक आहेत.
आणि 70 बाईकवाल्यांना हँडल करणं भाऊ वाट नाही. म्हणून जिद्दू भाऊ बोलले की आपण इथं आता रिटर्न होऊ. निघालेला आपण घरच्याच रस्त्याला, पण आता आमचा प्लॅन थोडा चेंज झालेला आहे. कारण विपुल बोलतो आहे इथे कोणतरी फार्म हाऊस आहे, फार्म हाऊसला जाऊ आणि जेवण वगैरे तिकडेच बनवून खाऊ वगैरे. तर बघू आता तिथे गेल्यावर जेवण बनवू आणि जेवू वगैरे आणि मग निघू पुढे. कारण आपल्याला बारवी डॅमला पण जायचं होता, पण आता कसं काय मला माहीत नाही आता नक्की होईल का नाही होईल जाणं. चाललो आता फार्म हाऊसला, पण आता पहिले घेता एक कोंबडी घेतो. त्याला आता आपण चिकन घेतलेलं आहे, गावठी कोंबडी घेतलेली आहे आणि प्रॉन्स पण घेतली आहे. तर आता चाललो आहे फार्म हाऊसला आणि वाजलेत 1:30. तर आता बघू जेवण वगैरे कधी बनवून होतं आहे कसं काय. चला तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो कसं काय जेवण आजचा प्रोग्राम आमचा. तर आता आम्ही फार्म हाऊसला पोहोचलोय आणि बसले सर्वजण आपली मित्र. आणि इथं चिकन आणि कोलबी शिजवली बहुतेक आता. गावठी कोंबडा आहे. गावठी कोंबडा. अरे सुका. अरे मसाला बिसाला कुठं? नाही ते नवीन काही बिगर पाण्याची. बिगर पाण्याची. बिगर पाण्याची. पाणी अजून नाही. हो लागेल एक नंबर मग. तर मामाने आम्हाला स्पेशल गावठी कोंबडा घालायला लावली आता. आणि कोलबी कुठं? कोलबी बनवायला लावली 10 मिनिटाची ना. ते तुम्ही विषय घेऊ. राईस. तर आज जबरदस्त जेवण होणार आहे, सर्व स्पेशल भेटणार आहे. त्याच्यात पाणी अजून नाही. तुम्हाला रस्सा पाहिजे तर आज आम्हाला विपुल भाईनी पार्टी दिली, कोंबडा आणि मच्छी. पण राईडला मजा आली ना? मजा आली. चला आता कोंबडा खाऊ पण मजा येईल. तुम्हाला पाहिजे तर आपल्या ग्रुपमध्ये जे आता आपण फार्म हाऊसला आलोय, तर आम्ही तर 3-4 होतो आणि आपल्यावर अजून 3 जुडली होती. तर त्यातले सचिन भाऊ आहेत, त्यांच्यात एक कला आहे, अप्रतिम कला आहे. अशी कला आहे तर तुम्हाला दाखवतील ते. आता काय कला आहे ती भाऊ? काय आहे बागू? याच्यामध्ये बासुरी आहे, D-sharp स्केलची बासुरी. तर ही बासुरी वाह सही यार. अल्टिमेट भाऊ, अल्टिमेट यार. सुपर सुपर. कोणाच्या तोंडातून सुद्धा नव्हतं येत यार. खतरनाक. परत झोपली असते आता. हा निवल आले, डोले मिटकन आलेले. तिकडे वाजवा बोलून जास्त होता. सुपर म्हणजे एकदम सुपर. एक फक्त झलक दिली आहे, पण अल्टिमेट यार खरंच. तर आमच्या मामांची एक फरमाईश आहे. मामा कोणता सांगा तुम्ही ना. मामांची फरमाईश आहे, कोणीच नव्हतं रे. वा. सांगू तुम्हाला, पहिल्यापासून म्हणजे जे पहिल्या गाण्यापासूनच आपण बोलतो ना आपल्या अंगावरती शारे म्हणजे ते रोंटे उभे राहतात, तसं सीन तुम्ही पहिल्यापासून म्हणजे सुपर सुपर. सचिन भाऊ एक नंबर. खतरनाक कला आहे तुमच्याकडे. आणि हर एक माणसामध्ये अशी एक छोटीशी तरी कला असावी. माणूस एकटा नाही वाटत त्याच्यामध्ये. एक उत्कृष्ट रायडर आहे, उत्कृष्ट ट्रेकर आहे, पण ते एक फोटोग्राफर आहे. प्रत्येक जण
आणि तुम्हाला सांगतो सचिन भाऊ, आता आम्ही फर्स्ट टाइम बसलोय, फर्स्ट टाइम भेटतोय सचिन भाऊना. पण सचिन भाऊमध्ये एवढ्या कला आहेत आणि सचिन भाऊ म्हणजे त्यांच्या कलांना ते लोक टाइम काढून ते स्वतः त्यांच्या म्हणजे जे काय आवडीनिवडी आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या ज्या काय आवडीनिवडी आहेत त्यांना टाइम काढतात. मेन म्हणजे ट्रेकिंगला जातात, फोटोग्राफर आहेत. एवढी माहिती आहे आज बसल्यानंतर आम्हाला माहिती. आता बसल्यानंतर आम्हाला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्यांचे फोटो वगैरे दाखवले. ते कितीतरी असे ट्रेक केलेले आहेत भरपूर. आणि आता तर तुम्ही बघितलं जसं बासरी वगैरे काय सुंदर वाजवतात ते. खूप छान, खूप छान, खूप आवडलं तुम्हाला म्हणजे तुमची कला बघून. आणि ऍक्च्युली सचिन भाऊ क्लासेस पण घेतात डोंबिवलीमध्ये ना भाऊ? पण आणि घरी पण घेतो. घरी पण हा, ऑनलाईन पण घेतो. ऑनलाईन पण ना. खूप छान, खूप छान. आणि असा निवांत कधी बसल्यानंतर ह्या सगळ्या कला तर खूप कामं येतात. त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊ आम्ही. चालेल, नक्कीच नक्कीच. तुम्हाला कोणाला जर बासरी शिकायची असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देतो. नक्की 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 सर. तर आता जेवण पण झालेलं आहे. एक नंबर चिकन कुरमड्या आणि चिकन फ्राय पण होता मस्तपैकी. आणि आता कोलबी येते. जबरदस्त चिकन आहे भाऊ. भरा आले का? एक नंबर झाले. एक नंबर. मॅगी टोमॅटो केचप. हे काय फ्रॉन्स बनवले. सुपर जेवण आहे. तर आपण अशा ठिकाणी आलो होतो आता. इथे ठाणा जिल्हा म्हणजे एंड आहे. इथून पुढे गाव नाही, पूर्ण डोंगर आहेत आणि ह्याच्या पुढे गावच नाहीत. ह्याच्या पुढे एक छोटासा गाव आहे पुढे अजून, तो एकच गाव, त्याच्यानंतर गावं नाहीत. म्हणजे हा एंड आहे पूर्ण ठाणा जिल्ह्याचा. फार्म हाऊस मस्त होता आणि जेवण तर जेवण बनवलं होता सुपर. म्हणजे एकदम आजची राईड अशी होईल असं वाटलं नव्हता, कारण राईडमध्ये जवळजवळ 70 लोकांचा ग्रुप होता आणि 70 प्लस होता. एक कार होती, कारण आता टाईम खूप झालेला, 4:30 पावणे 5 तर इथेच झालेत निघता बाहेर.